अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, सर्वप्रथम यांना त्रिवार अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन. आज उपोषकाचा दिवस आहे. ग्रंथपठणाला सुरुवात करतो. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण. तर या ठिकाणी काल आपण पाहिलं की पुनर्जन्म कोणाचा, पुनर्जन्म कसा, आणि या ठिकाणी आपण त्याला समजावून घेतली किंवा एक संक्रमण दुसऱ्या संक्रमणाला कसा त्याचा पुनर्जन्म होतो. तर आपण आता आजच्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत किंवा पुनर्जन्माच्या संबंधी राजा म्हणाला, म्हणते एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणारा आता कोण जीव आत्मा आहे काय? काय म्हणतात राजे या ठिकाणी? किंवा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करणारा असा कोणता जीव आहे काय, किंवा कोणती आत्मा आहे काय म्हणतात. या ठिकाणी म्हणते म्हणतात नाही महाराज, असं कोणी नाही आहे म्हणतात. मग ते म्हणतात म्हणते एका शरीरामधून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणारा कोण जीव नाही, तर मग तो आपल्या वाईट कर्मापासून मुक्त झाला असे म्हणावे लागेल का? काय म्हणतात ते? किंवा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये जर कोणी जन्म म्हणजे शरीरातून जाणारा नसेल, एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये जाणारा नसेल किंवा प्रवेश करणारा नसेल, मग असा कोणी नसणार म्हणतात. तर मग तो जो नाही आहे म्हणतात होता त्याचा मग तो जो आहे म्हणतात त्याच्या कर्मफळापासून तो मुक्त झाला असं म्हणावा का म्हणतात. म्हणजे माझं मन असं बोलत आहे म्हणतात किंवा त्याच्या कर्मफळापासून तो मुक्त झालेला आहे काय बा. म्हणतो महाराज जर त्याचा पुनर्जन्म झाला नाही तर तो आपल्या वाईट कर्मातून, वाईट कर्मफळातून निश्चित मुक्त होईल. काय म्हणतात ते? किंवा ज्याचा कोणाचा पुनर्जन्मच झाला नाही त्याला काय समजावं लागेल की बा आपल्या कर्मफळातून आपण मुक्त झालो. कारण की एक वेळा मानवाचा जन्म मिळाला आणि त्याचे पुण्य कर्म सर्व असले, पुण्य कर्माला धरून त्याचा आणि त्याच जन्मामध्ये तो मुक्त झाला तर त्याचा कशाला पुनर्जन्म होऊ शकत नाही ना. म्हणून तो त्याच जन्मामध्ये मुक्त होते ना. त्याला त्याच्या कर्मापासून वेगळ्या प्रकारचा किंवा वेगळ्या पद्धतीचा जन्म घेण्याचं त्याला कारणच नाही होऊ शकत. तो पुन्हा जन्मच घेऊ शकत नाही, पुन्हा त्याचा निश्चित जन्म होणार नाही, तो त्याच जन्मामध्ये मुक्त होणार आहे. परंतु पुनर्जन्म झाला तर मुळीच तो दुःखातून मुक्त होऊ शकणार नाही म्हणतात. जर त्याचा पुनर्जन्म त्याच्या पुण्य कर्माला किंवा त्याच्या पाप कर्माला लागून जर त्याचा पुन्हा पुन्हा जन्म होत असेल म्हणतात तर तो त्याच्या दुःखाच्या कर्मापासून मुक्त नाही झाला असं म्हणावं लागेल म्हणतात. कृपा करून म्हणते मला उदाहरण देऊन स्पष्ट करावे की महाराज जे आंबे चोरले ते झाड, त्या झाडाचे एका झाडाचे आंबे चोरले, ते झाड त्या झाडाचे होते, त्यांनी पेरलेले आंबे नव्हते, पेरलेल्या आंब्याची त्यांनी चोरीच केली नाही, तेव्हा शिक्षेत पात्र कसा? किंवा महाराज काय म्हणतात ते? किंवा जे आंबे चोरले ते झाडाचे ते झाड होते, त्यांनी पेरलेले आंबे नव्हते, पेरलेल्या आंब्याची त्यांनी चोरी केली, तो शिक्षेत पात्र कसा काय ठरेल म्हणतात. म्हणते परंतु त्यांनी पेरलेल्या आंब्यापासूनच हे आंबे उत्पन्न झालेले आहेत म्हणूनच ते शिक्षेत ठरतो. काय म्हणतो? किंवा त्यांनी पेरलेले आंबे, त्या पेरलेल्या आंब्यानी दुसरा जर कोणी आंबे चोरत आहे, मग चोरत आहे आणि चोरत असलेला आहे, मग चोरत असलेला आहे तर म्हणतात तो त्या आंब्यापासून तो शिक्षेत पात्र ठरणार आहे म्हणतात, ठरतो म्हणतात. महाराज याचप्रमाणे एक मनुष्य या नाम रूपाकडून चांगले किंवा वाईट कर्मे केली जातात, त्या कर्माच्या प्रभावाने दुसरे नाम रूप जन्माला येते, म्हणून तो आपल्या वाईट कर्मापासून कधीही मुक्त होत नाही म्हणतात. काय म्हणतात या ठिकाणी? एक नाम आहे, एक मनुष्य आहे आणि मनुष्यामध्ये एक नाम आहे आणि एक रूप आहे, किंवा चांगले कर्म आहे किंवा वाईट कर्म आहे. म्हणजे कोणी चांगले कर्म करतो किंवा कोणी वाईट कर्म करतो, म्हणजे दोन प्रकारचे यामधून कर्म होतात म्हणतात. दोन प्रकारचे कर्म याच्यामधून होतात, केले जातात. त्या कर्माच्या प्रभावाने दुसरे नाम किंवा दुसरे रूप जन्माला येते म्हणतात. एकाचं वाईट जन्माला येते, एकाचं पुण्याचं जन्माला येते म्हणतात. तर तो आपल्या
वाईट कर्म फळापासून कधी मुक्त होत नाही म्हणतात. ज्यानं वाईट केलेले आहे तो त्याच्या वाईट कर्मापासून कधी त्याची सुटका होऊ शकत नाही म्हणतात. म्हणजे आपण चांगल्या रीतीने समजावून सांगितलं, चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं कर्मफळाविषयी आणि कर्मफळाविषयी. किंवा राजा म्हणाला म्हणते एका नाम रूपाने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मफळामुळे काय होते ते थांबतात. काय म्हणतात ते, किंवा कोणी चांगल्या प्रकारचं किंवा एका नामाने किंवा रूपाने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मफळाचे काय होते ते कुठे थांबतात म्हणतात. मग एखाद्यानं म्हणतात एखाद्याचं नाम किंवा रूपानं चांगल्या प्रकारची फळं केली किंवा वाईट केली तर मग त्याचे जे काही फळं येतात तर त्याचं काय होते किंवा ते कुठे थांबतात किंवा कुठे जातात तर ते सांगतात या ठिकाणी की महाराज ती कर्मे फळानुसार फळाप्रमाणे फळारूपाने त्या नामरूपाचा पाठलाग करीत असतात. म्हणजे कर्म त्याचा विपाक आहे म्हणतात. जो जसे कर्म करील त्याला त्याचं फळ येणार आहे. ते कर्म काय करते तर त्या फळाचा पाठलागच नाही करत. पुण्याचे असले तर पुण्य देते, पाप कर्म असले तर पाप कर्म देते. म्हणजे त्याचे संगत गुण नाही सोडत नव्हते. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याचे संगत गुण ते सोडू शकत नाही, त्याचा पाठलाग करते. म्हणजे ते एकमेकाला सोबतीत असते म्हणतात. ते जशी त्याची सावली आहे तशी याप्रमाणे त्याच्याच मागे त्याची सावली घेऊन तसा चालते म्हणतात. एकामेकाचा पाठलाग करीत असतात आणि ज्याच्या ज्या प्रकारे पिक्चर सोडणाऱ्या सावली समान असते. न पिक्चर सोडणारी एक सावली आहे. आता आपली सावली आपल्याला दिसणार आहे ना, आपली सावली आपल्याला आपण ज्या ज्या प्रकारे चालू ते त्या त्या प्रकारे आपली सावली आपल्या माग येणार आहे. आणि सावली माणसाच्या पुढे असते. आपण जसं चालू, आपण जसं आलो, जसं हातपाय आलो, जसं चालता बोलता काय करू आपण ते पूर्ण स्पष्टपणे आपल्या सावलीमध्ये दिसणार आहे म्हणतात. म्हणते ही कर्मे येथे थांबली आहेत अशा तऱ्हेने दाखवता येतात काय महाराज अशा प्रकारे दाखवता येत नाही म्हणतात. कृपा करून उदाहरण देऊन समजावून सांगावे. म्हणून महाराज उद्याप ज्या झाडाला फळे म्हणजे एक झाड आहे म्हणतात, ज्या झाडाला फळे आलेली नाही ती ही पहा आहेत येथे आहेत म्हणतात. किंवा एखादं झाड असते, आता प्रत्येक झाडच फळाचं नसते ना, कोणतं फुलायचं असते, कोणतं काटायचं असते. एखाद्याला फळं येत नाहीत, एखाद्याला फुलं येत नाही, एखाद्याला काहीच येत नाही, एखाद्या झाडाला लय मोठे फळं येतात आणि 12 महिने एखाद्या झाडाला फळं येतात. म्हणजे असं काही मोसम नसते त्याला. आता जांब असते एखादा त्याला प्रत्येक ऋतूमध्ये फळं येतात, फुलं येतात. म्हणजे त्याचा ऋतू नसल्याच्या नंतरही फळं येतात. मग ती पहा म्हणतात ती आहेत त्याचे. मग असं म्हणून ती कोणाला दाखवता येतात काय तर म्हणतात नाही म्हणते. अशा प्रकारे नाही. तर ते म्हणतात महाराज प्राणी मात्राचे जीवन प्रवाहाप्रमाणे आहे तेव्हा जीवन प्रवाहाची धार तुटल्याशिवाय हे येते आहेत असे म्हणून ते कसे दाखवता येते. म्हणजे एक प्राणी मात्राचे जीवन आहे म्हणतात. प्राणी मात्राचं जीवन आहे एका प्रवाहाप्रमाणे आहे म्हणतात. ते प्राणी मात्राचं जीवन कसं एका प्रवाहाप्रमाणे. म्हणजे काही जंगलातले प्राणी असतात, वाघ झाला, कसा झाला, जे काही जंगलामध्ये जनावर असतात त्यांचं कसं जीवन आहे निसर्गाच्या नुसार त्यांचं जीवन आहे. त्याला काही घर नाही, त्याला काही दार नाही, त्याला काही बोलता नाही येत, त्याला काही करता नाही येत, त्याला काही हाताने करता नाही येत. त्यांना काय करावं लागेल निसर्ग जे देईल ते त्यांना त्याच्यावर त्यांचं जीवनाची धार प्रवाह चालू आहे. मग म्हणून या ठिकाणी ते धार जे आहे ते तुटल्याशिवाय हे येते आहेत असे म्हणून कसं काय दाखवता येतील. म्हणते आपण उत्तम रीतीने समजावून सांगितले की बा सर्व जे काही आहे म्हणतात ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे जर आपण चाललो तर निसर्ग आपली मदत करते आणि निसर्गाच्या विरुद्ध आपण चाललो तर त्याची कर्माचे फळ आपल्याला निसर्ग दाखवून देते म्हणतात. म्हणून पुनर्जन्माचे ज्ञान आहे म्हणतात ते. म्हणून या ठिकाणी राजा म्हणाला की म्हणते आपण पुन्हा जन्माला येणार आहोत अशी पूर्ण जाणीव जो पुनर्जन्माला येतो त्याला असते का. किंवा आता एखादा आहे म्हणतात पुनर्जन्माच्या संबंधित थोडंसं ज्ञान. किंवा म्हणतात आपण जन्माला येणार आहेत की नाही अशी परिपूर्ण जाणीव त्याला असते का. आता मी या तुम्ही या कोणी असतो समजा की आता आपल्याला थोडी माहिती आहे, आपण थोडी बुद्धा किंवा आपला पुनर्जन्म आहे का नाही आहे आणि कोणत्या युनीमध्ये आहे कोणत्या नाही आहे किंवा निश्चित येणार आहोत
का नाही आपल्याला कसं काय माहिती राहणार आहे, अशी त्याला जाणीव असते काय. ते म्हणतात होय महाराज, याची त्यांना जाणीव असते. कृपया करून उदाहरण देऊन समजावून सांगावे म्हणतात कशा प्रकारे त्याला जाणीव असते. तर या ठिकाणी महाराज, एखाद्या शेतकऱ्याने शेतीची पेरणी केली असून पाणी पाऊस चांगला झाला व उभे असलेले पीक चांगले आले आहे, तेव्हा ते धान्य भरपूर पिकेल याची जाणीव त्याला असणार की नाही. म्हणजे आता एखाद्यानं म्हणतात वावर पेरलं, वावर पेरल्याच्या नंतर ते वावर पेरल्याच्या नंतर कंटिन्यू पाणी झालं, पाणी झाल्याच्या नंतर ते पीक मोठं झालं, पीक मोठं झाल्याच्या नंतर बरोबर वेळोवेळी ज्याला जे ज्या वेळेला पाणी पाहिजे होतं त्या वेळेला बरोबर पाणी आलं, ते पीक खूप मोठं झालं, फुलावर आलं, समजा शेंगावर आलं, अशा प्रकारे ते त्याला पीक ते दिसून आलं. आता त्याला म्हणजे आता दिसून आलं, आता याची जाणीव त्याला असणार की नाही म्हणतात. त्याची जाणीव त्याला होणार की नाही, त्याला होणार काय, निश्चित होणार आहे म्हणतात. काय म्हणतात ते होय म्हणते, याची जाणीव त्याला असलीच पाहिजे. कारण की तो परिपूर्ण त्याचं जीवन त्याच्यामध्ये कशामध्ये त्या शेतामध्ये गेलेलं असते. त्या शेतामध्ये गेल्या असल्याच्या कारणाने त्याला समजते की बा नाही आता वेळेवर या झाडाला पाणी भेटलं, खत भेटलं, फवारा भेटला, सर्व गोष्टी याला वेळेवर भेटल्या, त्या कारणानं आता मला याची खात्री आहे की बा चांगल्या प्रकारचं पीक उत्पन्न होणार आहे, याची त्याला जाणीव असलीच पाहिजे म्हणतात. आहेच म्हणतात. मग महाराज, याचप्रमाणे पुन्हा जन्म घेणाऱ्या व्यक्तीत आपण पुन्हा जन्माला येणार आहोत अशी त्यांना जाणीव असते. म्हणजे आपण उत्तम रीतीने पटवून गेले, म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की बा आपला जन्म कोणत्या मार्फत आहे, हे निश्चित आहे की आपल्याला जन्म आहे, हे कुठंच तुटत नाही, ही गोष्ट सत्य आहे की आपल्याला जन्म आहे. पण कोणत्या प्रकारचा जन्म आहे हे आपले कर्म डिपेंड करते. भगवान म्हणतात या ठिकाणी की बा जन्म आहे, बरोबर आहे, सत्य आहे, पण कोणत्या प्रकारचा आहे आणि कोणत्या रीतीचा जन्म आहे याची जाणीव त्याला आहे, याची जाणीव त्याला आहे, पण कोणत्या प्रकारचा जन्म आहे याची जाणीव नाही. हा प्रकार जन्म आहे निश्चित आहे म्हणतात, पण कोणत्या प्रकारे, किळे आहे का, मुंगी आहे का, माकोळ आहे का, डुक्कर आहे का, साप आहे का, कसा आहे का, काका, कोणत्या प्रकारचा जन्म याची जाणीव नाही ना त्याला. तर मनुष्य जन्म तर भेटू शकत नाही आपल्याला. हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे म्हणतात. भगवान म्हणतात एका वेळेला आपल्याला हा जो काही मनुष्य जन्म मिळाला म्हणतात, यामध्ये सतत पुण्य कर्म चांगल्या प्रकारचे असले तर तुम्ही या जन्मामध्ये मुक्त होता नाही, तर मग तुम्हाला या जन्माला घेऊन या फेऱ्याला घेऊन जीवन भावचक्राच्या फेऱ्यातून वेळोवेळी टाइमोटाइमी या भावचक्रामध्ये फिरत राहावं लागते. परवाच्या दिवशी झालं किंवा त्या अग्नीमध्ये आपल्याला सतत जळत राहावं लागतं. किती वर्ष? 1000 वर्ष. मुक्तताच नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे होय महाराज, याप्रमाणे पुन्हा जन्म घेणाऱ्या व्यक्तीला आपण पुन्हा जन्माला येणार अशी जाणीव असते, परंतु कोणत्या पद्धतीची आणि कोणत्या प्रकारचा जन्म होणार आहे याची जाणीव त्याला नसते. पण ते उत्तम प्रकारे आपण उत्तम रीतीने सांगितले किंवा माणसाचा जन्म काय पण कोणत्या प्रकारचा आहे हे त्याला मान्य, हे त्याचे कर्म डिपेंड करते म्हणतात. पण निर्वाणाच्या नंतर व्यक्तिमत्वाचा लोक कोणत्या प्रकारचा, राजा म्हणाला म्हणते खरोखर बुद्ध होऊन गेले काय म्हणतात ते, किंवा खरोखर बुद्ध किती प्रकारचे होऊन गेले आणि बुद्ध होऊन गेले काय. होय महाराज, निश्चितपणे बुद्ध होऊन गेले म्हणते. आता ते कुठे आहे काय म्हणतात ते, किंवा बुद्ध आहेत आणि बुद्ध म्हणजे बुद्ध होते, बुद्ध होऊन गेले आणि निश्चित बुद्ध होऊन गेले. तर आता बुद्ध कुठे आहेत म्हणतात ते तुम्ही दाखवू शकता काय. एक हा प्रश्न कोणी केला, हा प्रश्न मिलिंद राजांनी म्हणते नाट्यनांना केला, किंवा बुद्ध निश्चित होऊन गेले तर आता कुठे आहेत तर ते तुम्ही दाखवू शकता काय. या ठिकाणी म्हणते म्हणाले महाराज, भगवान बुद्धांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले. अशा स्थितीत भगवंत दुसऱ्या व्यक्तीच्या रूपात व्यक्त होण्यासारख्या अवस्थेत ते आता राहिलेले नाही. यामुळे त्यांना आता दाखवता येणे शक्य नाही. काय म्हणतात ते, किंवा भगवान बुद्ध जे होते म्हणतात त्यांचा आता महापरिनिर्वाण झाला आणि महापरिनिर्वाण त्यांनी स्वतः 3 महिन्या अगोदर सांगून केलं म्हणतात, किंवा
आता मी या दिवशी या तारखेला आणि या वेळेला या काळामध्ये मी माझं महापरिनिर्वाण देणारा माझा शरीर मी त्याग करणारा. म्हणून ते महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले. या स्थितीमध्ये भगवंत असे नव्हते ना की चमत्कारी किंवा या शरीरातून आता मी दुसऱ्या जाईन, तिसऱ्या जाईन, चौथा जाईन किंवा या रूपातून त्या रूपात, या मनुष्याच्या रूपात जन्म घेईन, त्या मनुष्याच्या रूपात जन्म, हे वनासारख्या अवस्थेमध्ये ते नव्हते आणि आता ते राहिलेले नाही. यामुळे आता त्यांना दाखवता येणे शक्य नाही. पण त्यांचा धम्म आहे आणि त्यांचा संघ आहे. म्हणून हेच तुम्हाला बुद्ध आहे ना. बुद्धाचा धम्म आहे, बुद्ध धम्म आहे आणि संघ आहे. आता हेच तुम्हाला दाखवता येणार आहे म्हणतात. पण ते एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा की महाराज जळून विझलेल्या अग्नीच्या ज्वाळा या येथे आहेत असे म्हणून आता दाखवता येतील काय. म्हणजे खूप मोठा आपण जाव पेटवला आणि जाव पेटवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जाव पेटवल्याच्या नंतर काही काळाच्या नंतर तो आर होते. आर झाल्याच्या नंतर तो विझून जाते. त्याच्यात जे विझून गेलेलं त्याचा डबल जर जाव केला तर तुम्हाला करता येईल का त्याचा जाव? राशीचा जाव राख झाल्याच्या नंतर त्याचा डबल जेवढा जाव होता तेवढा जाव केला जाईल का? काय करावं लागेल? आपल्याला दुसरं इंधन टाकावं लागेल. दुसरं इंधन टाकल्याच्या नंतर डबल माचीसनं पेटवा लागेल. त्या वेळेला तो जाव आपल्याला स्वतः दिसणार. म्हणून दाखवता येईल काय? नाही बनते. त्या ज्वाळा आता पूर्णपणे विझून गेलेल्या आहेत. म्हणून महाराज याप्रमाणे भगवान बुद्ध महापरिनिर्वाणाला गेले आहेत. आता दुसऱ्या व्यक्तीच्या रूपामध्ये व्यक्त होण्यासारखे त्यांचे अस्तित्व शिल्लक राहिलेले नाही आहे म्हणतात. कारण की भगवान जे होते म्हणतात ते चमत्कारी नव्हते, साक्षात्कार करून दाखवत होते भगवान. साक्षात्कार म्हणजे माझा धम्म, माझा संघ हा तुम्हाला मार्ग दाखवतो. या मार्गाने चालता तर दुःख तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही. कारण की बुद्ध म्हणतात जे काही सुख मला स्वतःला प्राप्त झालं आणि माझ्या मनामध्ये अशी इच्छा प्रवृत्त झाली की जे सुख मी प्राप्त केलं, जे सुख मला मिळालं ते सुख सर्वांना मिळावं असं माझ्या मनामध्ये सर्वांच्या प्रती आहे म्हणतात. म्हणून मी काही कोण्या व्यक्तीच्या रूपात, कोण्या गोष्टीच्या रूपात मी काही तुम्हाला ते येणार नाही आणि ते येण्यासारखं अस्तित्व पण सुद्धा राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांना ते दाखवणं शक्य नाही. परंतु त्यांनी सांगितलेल्या धर्माला दाखवता येईल. बुद्ध धर्म संघ हे 3 रत्न अनमोल आहेत. या 3 रत्नांना दाखवता येणार आहे. त्यांनी सांगितलेला धर्म त्यांच्या विषयी हे सांगत आहे ना की म्हणते आपण योग्य असे कथन केले आहे म्हणतात. काय म्हणतात? किंवा आज बुद्धाला जर पाहावं लागेल म्हणतात आपल्याला तर काय करावं लागेल परिपूर्ण म्हणतात. बुद्ध तर आपल्याला कोण्या व्यक्तीच्या रूपात दिसते नाही. बुद्ध तर आपल्याला कोण्या जादू मंत्र मध्ये दिसते नाही. बुद्ध तर आपल्याला कोण्या रूपात दिसते नाही. मग बुद्ध दिसतील तर कुठं दिसतील म्हणतात बुद्ध. परंतु म्हणतात बुद्ध दिसतील तर आपल्याला फक्त आणि फक्त त्यांच्या सांगितलेल्या धर्मामध्ये बुद्ध दाखवता येतील. बुद्ध, धम्म आणि संघ. बुद्ध रत्न, धम्म रत्न आणि संघ या 3 रत्नामध्ये पूर्ण बुद्ध धम्म संघ आहे म्हणतात. त्यामध्ये बुद्ध धम्म संघ आपल्याला दाखवता येणार आहे असे ते म्हणतात. म्हणून आपण म्हणतात त्यांच्या लक्षामध्ये येऊन जाते महाराजांच्या किंवा आपण सांगितलेलं कथन खूप चांगल्या प्रकारे केलं म्हणतात. तर आता उद्याचं प्रकरण आहे आपलं 3ऱ्या प्रकारचं प्रकरण आहे उद्याचं आपलं विमत्ती छेदन. प्रश्न आहे पुढे चालू किंवा शरीर हे फोडण्याप्रमाणे आहे का, किंवा हे जे काही तुमचं शरीर आहे म्हणतात तर ते शरीर फोडण्याप्रमाणे आहे काय म्हणतात. तर हे प्रकरण आपण उद्या पाहूया. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण भवतु. सर्वमंगलम् भवतु. सर्वमंगलम् भवतु. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.
वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा साधु 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 बंद करा मग रक्त दाबून घे